नाशिकच्या पहिने घाटातील नेकलेस धबधबा हा प्रवाहित झालेला आहे। तर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि नेकलेस धबधबा याची ही दृश्य आपण पाहतोय। पर्यटकांचं आकर्षण असणारा हा नेकलेस धबधबा आता प्रवाहित झालेला आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, आपण पाहतोय नाशिकच्या पहिने घाटातील हा नेकलेस धबधबा प्रवाहित झालाय। काय वातावरण, काय सांगाल? निश्चितपणे आपल्याला माहिती आहे, कालपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून दोन्ही ठिकाणी पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे आणि एकीकडे प्रशासन हाय अलर्टवर आहे। धडकी भरलेली आहे सगळ्यांच्या मनात की नेमकं रेड अलर्टमुळे आता नेमकं काय काय होणार। मात्र दुसरीकडे त्र्यंबकेश्वरच्या पहिने घाटामध्ये असलेला हा जो नेकलेस धबधबा आहे तो आता पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी वाहतोय। सुंदर अशा डोंगरांमधनं कोसळणारा हा पांढरा शुभ्र धबधबा खरं तर इतर वेळेला पर्यटकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। आज मात्र हा जो काही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण परिसर जो आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि पर्यटकांना या संपूर्ण परिसरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। साधारण 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस जो आहे तो पडेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे एकीकडे या रेड अलर्टमुळे संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आहे, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये असे सुंदर जे धबधबे आहेत जे पर्यटकांचं केंद्रबिंदू असतात आकर्षणाचं, ते मात्र आज पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। त्यापैकीच एक असलेला पहिने घाटातला हा सुंदर असा नेकलेस धबधबा जो आहे तो या कालच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हा संपूर्ण डोंगर भाग जर आपण बघितला तर वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे धबधबे जे आहेत ते येणाऱ्या प्रत्येकाचं मन अक्षरशः मोहून घेत आहेत। मात्र दुर्दैवानं आज असं म्हणावं लागेल की पर्यटक या ठिकाणी येऊ शकत नाहीयेत। या ठिकाणी रेड अलर्ट जो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा परिसर कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज कोणालाच या ठिकाणी सोडलं जात नाहीये। फॉरेस्ट विभागाचे अधिकारी असतील, पोलीस दलाचे अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हा जो काही रेड अलर्ट आहे त्या पार्श्वभूमीवर एकीकडे शाळा महाविद्यालय बंद असताना दुसरीकडे आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये अशा पद्धतीचे आदेश देखील प्रशासनानं दिलेले आहेत आणि त्यामुळे पूर्ण क्षमतेनं हा नेकलेस धबधबा जरी वाहत असला तरी पर्यटकांना आज तरी याचा आनंद घेता येणार नाहीये। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।